आज आपण बनवतोय अगदी झटपट होणारे चटपटीत असे हे कॉर्न पॅटीज. करायला अजिबात वेळ लागत नाही. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी हे साधारण 2 कप इतके कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे उकडून घेतलेत. 3 बटाटे इथे उकडून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे असे स्मॅश करून घ्यायचे. तर इथे सगळे बटाटे मी असे स्मॅश करून घेतले आणि त्यानंतर आपण जे कॉर्न उकडून घेतले होते ते असे मिक्सरला पल्स मोडवर आपल्याला जाडे भरडे वाटून घ्यायचे. आता जो आपण बटाटा स्मॅश केला होता त्यामध्ये घालायचे पाव टीस्पून हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव टीस्पून चिली फ्लेक्स, पाव टीस्पून ऑरेगॅनो, पाव टीस्पून काळी मिरी पूड आणि 2-3 हिरव्या मिरच्या इथे मी अगदी बारीक चिरून घातलेल्या आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता आपल्याला घालायचे चवीप्रमाणे मीठ. आता आपण जे मक्याचे दाणे मिक्सरला असे जाडसर वाटून घेतले होते ते मिश्रण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि थोडेसे अख्खे दाणेसुद्धा मी बाजूला ठेवले होते ते सुद्धा घातलेत. आता घालायचं आहे पाववाटी इतकं तांदळाचं पीठ आणि आता हे हाताने आपल्याला सगळं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे सगळं मिश्रण छान असं एकत्र करून घेतलं आणि याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. हाताला थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि असे लहान लहान पॅटीज आपल्याला करून घ्यायचे. हे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या लहान भुकेसाठी सुद्धा करू शकता. अगदी मस्त असे चविष्ट होतात. तर इथे पहा हे सगळे पॅटीज मी अशा प्रकारे करून घेतलेत आणि आता इथे पहा एकदम बारीक जो रवा असतो तो रवा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे सगळे पॅटीज आपल्याला अशा प्रकारे घोळवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत. तर इथे सगळे पॅटीज मी ह्या रव्यामध्ये असे घोळवून घेतले आणि इथे एक तवा तापत ठेवला. थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे सगळे पॅटीस मी अशा प्रकारे शॅलो फ्राय करून घेते. दोन्ही बाजूने छान असे अलटून पलटून आपल्याला सोनेरी रंगावर अगदी खरपूस असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे मस्त असे आपले हे गरमागरम कॉर्न पॅटीस तयार झालेले आहेत. इथे पहा छान असे आपले हे फ्राय करून झालेत आणि अगदी चटकदार आणि चटपटीत होतात. इथे मी हे सॉसबरोबर सर्व केलेत. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा, मुलांनासुद्धा द्या आणि आजची आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इन्स्टावर असाल तर आपल्या पेजला फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.